जाणार आणि तिकडून घरी. बाकी प्लेन बघू शकता तुम्ही. तेव्हा मित्रांनो बघू शकता सुवर्ण मंदिर. ਲੋਕਾਂ ਨੇ 48 ਲੀਟਰ ਵੀ ਹੈ ਠੀਕ ਹੈ ਗੱਲ ਉੱਥੇ 48 ਲੀਟਰ ਹੀ ਨਿਕਲਦਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਕਿਹਾ ਨਾਲ ਵੀ. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता वाघा बॉर्डरला आलो आपण आणि जे समोर दिसतंय तुम्हाला पलीकडं हा झेंडा तो पाकिस्तानचा आहे आणि ही बॉर्डर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं तुम्हाला सांगितलं आहे मी आपण प्रशिक्षणाला जाणार आहे. आता सध्या आपण चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आहे जसं तुम्ही बघू शकता. आणि आपले सगळे सबस्क्रायबर आलेले आहेत तर यांचा परिचय पण तुम्हाला देतोच मी. तर सगळ्या स्टार्टिंगचा म्हणजे आपण प्रवासाचा व्हिडिओ बनवणार होतो. तर आपलं महाराष्ट्रामधून समजा हे चाळीसगाव स्टेशन आहे, याचा जिल्हा जो येतो तो धुळे येतो आणि इकडून आपण समजा आता पंजाबला जाणार. जवळपास आपला जो प्रवास राहणार आहे 27 तासाचा प्रवास आहे आपला. तर तुम्हाला पुढं सगळ्या डिटेलमध्ये माहिती मी देणारच आहे. आणि प्रशिक्षणाचे व्हिडिओ खूप छान असणार आहे मित्रांनो, त्याची डिटेल वगैरे पण मी तुम्हाला सगळं देतो कसं आहे काय. टोटल आपण 10 जण झालेलो आहे. तर मित्रांनो एकदा हाय करून द्या सगळ्यांना आणि तुमचं नाव आणि पत्ता वगैरे सगळं सांगा डिटेल. भावनाथ अशोक पवार, राहणार करंजखेड, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपले व्हिडिओ कधीपासून बघता तुम्ही? व्हिडिओ तुमच्या आता भरपूर दिवसापासून बघतो. भरपूर दिवस. आणि मित्रांनो पुढचे मेंबर आहे आपले. माझं नाव लिंबाजी प्रकाश पवार, राहणार सरखेडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आणि पुढचे मेंबर जे आहे आपले. माझं नाव गोकुळ बद्रीनाथ लगानी, रांजणगाव खोरी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि पुढचे मेंबर आहे आपले. माझं नाव सुजल संतोष सोनवणे, राहणार रांजणगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि माझे नाव जगदीश कैलास परदेशी, माझं गाव आहे पाटण, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. तुमचं सर? माझं नाव आहे करण बडू सोनवणे, माझं गाव आहे शिंदखेडा, जिल्हा धुळे. मित्रांनो हे सगळे आपले मेंबर आहे आणि आपण जसं पोस्ट टाकली ती आणि एक ग्रुप पण आपण बनवला होता. तर सगळ्यांचं एकमेकासोबत कॉन्टॅक्ट झाले. आणि अजून आपले 3 मेंबर येत आहे ना, 3 मेंबर अजून म्हणजे ट्रेनमध्येच आहे. आता आपली ट्रेन इकडून 1 वाजता निघणार आहे. तर ते आल्यावर त्यांचा पण परिचय तुम्हाला देतो आणि प्रवासाची सगळी माहिती आपण घेणारच आहे. तर चला इकडून आपला समजा प्रशिक्षणाचा प्रवास वगैरे स्टार्ट होतो आहे जर्नी. तुम्हाला लवकरच प्रशिक्षणाची व्हिडिओ येणार आहे तेव्हा मी सगळी माहिती तुम्हाला देईनच. आणि आपलं प्रशिक्षण वगैरे सगळं झालं आहे आणि आता आपण आहे मंडी कॉलेजच्या स्टेशनवर. इकडून आपण जाणार आहे भटिंडाला. हे बघा आपले सबस्क्रायबर पूर्ण आलेले, कोणी पुढं चालले, कोणी पुढं गेले लुधियानाला काही काम होतं. तर आपण भटिंडाला जाऊ, पूर्ण आपण अमृतसर जाणार आहे. मग बघूया पुढचा प्रवास. काही बस लागलेली आपल्याला. पलीकडून कारण आपल्याला आता बस लागलेली तुम्ही बघू शकता. बघू शकता अशी बस आहे पंजाबच्या. आपल्याकडून भटिंडा जाणार. सगळ्यांनी हाय करा. मित्रांनो आता आपण आलेलो भटिंडा स्टेशनला बघू शकता. आपण अमृतसरच्या बसमध्ये बसलेलो आहे. अमृतसर दाखवणार आहे आपण. बॉर्डरला पण जाणार आहे. सगळ्यांना पण सबस्क्राईब करा. सगळ्यांना सोबत जाणार आहे. वाघा बॉर्डर पण बघणार आहे आणि सुवर्ण मंदिर पण बघणार आहे. चला आपण आता निघतो इकडून. उतरल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी अमृतसरमध्ये. तर मित्रांनो आता आपण भटिंडावरून बसलो होतो आणि अमृतसरला आलो. जवळपास आपला 4 तासाचा प्रवास होता. आणि आता आपण अमृतसरला आलो आहे आणि जाणार आहे गोल्डन टेम्पलला. तुम्हाला दाखवतो. आणि विषय वाघा बॉर्डरचा होता पण ते जसं आम्ही विचारलं इकडं की वाघा बॉर्डर समजा 6 वाजता क्लोज होऊन जातो. आता सकाळी बघू आपली ट्रेन कधी काय, नंतर पुढचा प्लॅन ठरवू. आता तर आपण जातोय गोल्डन टेम्पलला. तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काय. चला आता बस स्टँडहून बाहेर निघतो.
नंतर आता आपण अमृतसर बस स्टँडवरून चाललोय मंदिराकडं. ॲटो घेतले इकडून. तर जास्त लांब नाही, 10,000 रुपये घेता फक्त. ते बघू शकता. मित्रांनो आता आपण आलोय, तुम्ही बघू शकता. इकडं मंदिर आहे, गोल्डन टेम्पल. बघू शकता मित्रांनो, एकदम भारी आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता, मंदिर आहे समोर, सुवर्ण मंदिर, गोल्डन टेम्पल. तर रात्री आलतो पण टाईम झाला, त्यामुळं आम्ही आता सकाळी घेतोय. फोटो अलाउड नाही इकडं. तेव्हा मित्रांनो बघू शकता, सुवर्ण मंदिर. मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता वाघा बॉर्डरला आलो आपण. आणि जे समोर दिसतंय तुम्हाला पलीकडं, हा झेंडा तो पाकिस्तानचा आहे. आणि ही बॉर्डर तुम्हाला दिसत असेल, म्हणजे हे भारत आणि पलीकडं पाकिस्तान. बघू शकता तुम्ही. विषय मित्रांनो पहा तुम्ही, पलीकडं पाकिस्तान. हे आपला झेंडा. परेड समजा 4 वाजेच्या नंतर राहते. आम्ही लवकर आलतो, पण ते एक ऑफिसर चांगले होते, त्यांना अलाव केलं लेटपर्यंत. त्यामुळं ते बॉर्डर वगैरे समोर बघितले आम्ही. पण जेव्हा परेड होती ती समोरची बिल्डिंग दिसती तुम्हाला, तिकडून पलीकडं नेत्या म्हणजे पाकिस्तान पण बघायला भेटतं. तिकडं लोक बघायला भेटतं. म्हणजे एक नवीनच अनुभव राहतो. पण आता आमची गाडी असल्यामुळं आपण समजा 4 वाजे लोक थांबू नाही शकत तिकडं. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला, बघू शकता. ती शेती ही आपली भारतामधली. आणि जसं या सरला विचारलं, आता पलीकडं बी आपला थोडा एरिया आहे बॉर्डरच्या पलीकडं बी, म्हणजे यांची शेती आहे. तर ते गेट वगैरे उघडून जाऊ देता असं सांगितलं होतं त्यांना. आता आपण चाललोय फ्लाईटनं. तिकीट बुक नव्हतं आपलं. सगळ्यांनी निर्णय घेतला होता फ्लाईटनं चालल्याचा. आणि सगळ्यांचा फर्स्ट अनुभव पण होता. सगळे तयार झाले होते. त्या मित्रांनो आता एअरपोर्टवर आहे आपण. हे तुम्हाला विमान दाखवतो मी समोर. हे बघ, तर आपली फ्लाईट समजा सकाळी 5:30 वाजता आहे. इकडून डायरेक्ट औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. 5:30ला आपली फ्लाईट आहे. आणि आपण 7 वाजेपर्यंत संभाजीनगरला राहतो. 1.5 ते पावणे 2 तासात आपली एअर इंडियाची फ्लाईट आहे आज. आणि तिकीटचं प्राईस जवळपास 4,600 रुपये एक तिकीट होतं सगळ्यांचं. आणि मेन म्हणजे इकडून आम्ही आलो, पण तुम्हाला माहिती आहे गडबडमध्ये आलो तर आम्ही तिकीट येताना तात्काळच झालं होतं. पण इकडून तिकीट काही झालं नव्हतं आपलं. 2 दिवस वाट पाहिलं आम्ही. शेवटी निर्णय घेतला, कारण एवढं लांब ट्रेनमध्ये जनरलमध्ये शक्य नाही होत. त्यामुळं मग सगळ्यांनी निर्णय घेतला फ्लाईटनं जायचा. आम्ही जसं तुम्हाला सांगितलं प्रशिक्षण वगैरे झालं. त्यानंतर अमृतसरला गेलो, ते सगळं तर व्हिडिओमध्ये आहेच. त्यानंतर वाघा बॉर्डरला गेलो. आणि मग शेवटी तिकडून आम्ही अमृतसरला समजा दिल्लीपर्यंत आलो. 6 ते 7 तासाचा समजा प्रवास होता. त्यात पण आमचं जनरल राहिल्यामुळं थोडी अवकाळ झाली, कारण उभं राहून यावं लागलं. पण काही विषय नाही. आता एअरपोर्टला आलो आहे दिल्ली. आणि आता
आता आपली सकाळी फ्लाईट आहे. तर सगळ्यांचा छान अनुभव राहिला. सगळ्यांना सांगा पंजाबचा अनुभव वगैरे कसा राहिला, सगळ्यांना कसं वाटलं? एक नंबर अनुभव राहिला. पंजाबला म्हणजे ब्रीडची पंजाबची ही ब्रीड म्हणजे एकदम टॉप ब्रीड. आपल्याकडून त्या ब्रीडचा जमीन आसमानचा फरक. कोणाला गाय घ्यायच्या असेल ब्रीडच्या तर पंजाबवरच घ्या. आणि मित्रांनो म्हणजे आम्हाला सगळ्याला परत यायचं आहे पंजाबला गाई आणण्यासाठी. आणि आणि जे कोणी इच्छुक असन ज्यांना पंजाबचे काही घ्यायचे आहे 1 किंवा 2 ज्यांचा लोड होत नसेल तर आम्ही सगळे येणार. एक तारीख ठरवू. सगळ्यात समजा आता गोठ्याचं वगैरे काम चालू आहे. हे आपले भाऊचं गोठ्याचं काम चालू आहे आता. आणि सगळेच जवळपास गाई घेणार आहे. तर आपण मोठा प्लॅन करू. सगळे परत येऊ, गाई पण घेऊ, प्रशिक्षण पण करू, मोठ्या संख्येने येऊ परत. आणि पुढच्या वेळेस जेव्हा येऊ आपण सगळं मॅनेजमेंटनुसार येणार आहे. जाण्याचं येण्याचं तिकीट अगोदर बुक वगैरे करून सगळं आपण मॅनेज करणार आहे. तर तसं मी तुम्हाला सांगणंच आपल्याला कधी यायचं काय. तरी एक अंदाज आपल्याला परत कधी यायचं रिटर्न? तरी 1-1.5 महिन्यानंतर करून येऊ. 1-1.5 महिन्यानंतर. तर मित्रांनो 1-1.5 किंवा 2 महिने पण लागू शकतं. पण यायचं नक्की आपल्याला. बघू आता पुढं काय होतं. सध्या एअरपोर्टला आहे. तुम्ही बघू शकता की दिल्लीचं इंटरनॅशनल एअरपोर्ट, इंदिरा गांधी एअरपोर्ट. तर असा विषय आहे. तर इथपर्यंत समजा मी जसं ट्रॅव्हलिंगचं मला व्हिडिओ सांगितला होता. तर आपण सगळा एक व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचं टाकणार आहे आणि प्रशिक्षणाचा व्हिडिओ येणारच आहे जो की फक्त मेंबरसाठी राहणार आहे. तर लवकरात लवकर मेंबरला जॉईन व्हा. मी तुम्हाला लिंक देऊन टाकन. जास्त चार्जेस नाही, फक्त 59 रुपये एका जणाला, काहीच माग नाही. त्यात जी माहिती भेटली ती एकदम म्हणजे इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची माहिती आहे. तर आपली ती समजा आता प्रशिक्षण झालं तर ती माहिती कशी वाटली तुम्हाला ते सांगा. जे फार्मवर आपण गेलो होतो अतिशय म्हणजे मोलाची माहिती भेटली आम्हाला. खरं तर आम्ही म्हणजे खूप कामं असताना सुद्धा रोहित सरच्या नियोजनानुसार आम्हाला अतिशय मोलाचा चांगला सल्ला भेटला. आणि आम्ही पंजाबला आलो. पंजाबला आल्याबद्दल खरंच आम्हाला कळालं की म्हणजे ब्रीड काय असते, गाई कशा घ्यायला पाहिजे. आणि एक सरचा अनुभव असल्यामुळे अतिशय आम्हाला एकदम म्हणजे मनासारखं वाटलं की बा 2 पैसे जर शिल्लक बी जात असेल तर हरकत नाही. पण नेक्स्ट टाईम आम्ही 2 महिन्यानंतर नियोजन करून इथूनच गाई घेऊन जाऊ. आणि तुम्हाला कसं राहिला अनुभव प्रशिक्षणाचं वगैरे? मेन म्हणजे माहिती कशी भेटली ते सांग. माहिती सर एक नंबर भेटली. माहितीचा काही विषय नाही. माहिती म्हणजे आपल्याकडं जी ब्रीड आहे काहीच नाही. पंजाबला जी ब्रीड आहे, काय ब्रीडिंगवर काय काम करायचं, आपण सायलेज किती द्यायचा, आपलं फीड मॅनेजमेंट, गोठा व्यवस्थापन, जे काही सर्व जी माहिती लागत होती पाहिजे होती आपल्याला ती सर्व भेटली. लाख मोलाची माहिती. तर मित्रांनो आता काही मेंबर आपले तिकडे आहे, बाकी आम्ही इकडं आलो होतो. आणि बाकी 2 ते 3 मेंबर ज्यांना अर्जंट होतं ते वापस गेले काल. गोकुळ सर तुमचा कसं राहिला अनुभव? हे आमचे डॉक्टर आहे धुळ्याचे डॉक्टर. हो डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब लाजू राहिला. आणि जसं यांना सांगितलं प्रशिक्षण तर व्हिडिओ खूप छान झाला. जवळपास 1 तासाचा व्हिडिओ आणि एवढं डिटेलमध्ये माहिती द्या. तर नक्की मी खाली कमेंटमध्ये लिंक टाकणार आहे. त्या लिंकला जॉईन करा आणि मेंबरशिप जॉईन करा. फक्त 59 रुपये सांगितलं, एवढं महाग नाही. आणि सगळे प्रेफर करू शकता. 59 रुपये काहीच नाही. म्हणजे नॉलेज तुम्हाला भेटणार ते काहीतरी म्हणजे लाखो मोलाचं नॉलेज आहे. तर नक्की मेंबरला जॉईन व्हा. आणि पुढच्या वेळेस आपण परत प्लॅन करू. जेवढे पण मेंबर आपले येतील तेवढं आपण समजा पुढं करू आणि ते नियोजन करू. तर मित्रांनो आता जसं फ्लाईटमध्ये बसल्यावर दाखवतो तुम्हाला. बाकी कसं आपलं ट्रॅव्हलिंगचा म्हणजे आपला आता हा प्रवासाचा व्हिडिओ होता. तुम्हाला 40 गाव निघल्यापासून आम्ही दाखवलं. मध्ये भरपूर ठिकाणी व्हिडिओ झाले नाही कारण इकडे गरमी एवढी मित्रांनो, माणूस पूर्ण पर्शन होऊन जातं. ह्या टाईमला गरमी लय राहते इकडं, त्यामुळे विषय झाला. काय अडचण नाही. एवढा पण म्हणजे तुम्हाला भरपूर माहिती भेटेल नाही कुठून कसं आहे काय. तेच नक्की आपण मोठा प्लॅन करू. आणि प्रशिक्षणचा व्हिडिओ मी लवकर टाकणार आहे. सगळ्यांनी मेंबरला जॉईन होऊ. नाश्ता विष्ट कसं छान कसं वाटतं भारी वाटतं. तर हे बघा आता आपण डायरेक्ट संभाजीनगरला उतरणार. बाकी प्लेन बघू शकता तुम्ही. प्लेन आमचे
लेअर पहा मित्रांनो, म्हणजे ढगाच्या वर आहे आपण आणि वरती बी ढगच. काय लाईव्ह मध्ये जे बघतोय ना एकदम खतरनाक सीन वगैरे.